आज भारत एक आर्थिक सत्ता म्हणून उदयाला येतो आहे। देशात झपाट्याने बदल घडताना दिसत आहेत। वाढती शहरं हा याच विकासाचा भाग आहे। परंतु या शहरांच्या वाढीत नियोजन कमी आणि बेशिस्तच अधिक आहे। अपेक्षेबाहेर वाढलेल्या शहरांना जमिनीचा तुटवडा भासतो। मग शहरांचं त्यांच्या आसपासच्या परिसरावर आक्रमण सुरू होतं। शहरांच्या लगतच्या शेतजमिनीवर याचा मोठा ताण पडतो। पुण्याच्या एका बाजूला असलेल्या वानवडी कोंढवा या परिसरामध्ये अवघ्या 10-20 वर्षांपूर्वी शेतजमीन होती यावर आज विश्वास बसणं अवघड आहे। इथं जमिनीचे हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाले, परंतु मूळ जमीन मालकांच्या, विशेषतः छोट्या शेतकऱ्यांच्या हाताला यातलं काहीच लागलं नाही। त्यांची स्वतःची जमीन गेली, आलेले पैसे भल्याबुऱ्या मार्गाने खर्च झाले आणि मग त्यांच्यातल्या काही जणांवर स्वतःच्याच जमिनीवर उभे राहिलेल्या इमारतींमध्ये रखवालदारी आणि धुणीभांडी करण्याची पाळी आली। पुण्याजवळ हिंजवडीला जे IT पार्क उभं राहिलं त्याकरता शेतजमिनीचं संपादन करण्यात आलं। माणगावच्या शेतकऱ्यांनी पहिल्या 3 टप्प्यांकरता जमिनी दिल्या, पण चौथ्या टप्प्यात त्यांची उरली सुरली शेती आणि राहती घरं जेव्हा संपादनाखाली आली तेव्हा एक उग्र आंदोलन उभं राहिलं। MIDCला 1 इंच जमीन देणार नाही हा निर्धार झाला। गोळीबारापर्यंत प्रकरण गेलं। पावसा पाण्याने संपन्न असणारा एक प्रदेश आहे। काय वाटते तर ही जमीन अतिशय जवळ आहे, जाण्या येण्यासाठी सोपी आहे। गावच्या शेतकऱ्यांनी एकच निर्धार ठेवायचा की आमच्या गावची 1 इंच जमीन IT पार्कवाल्यांना देणार नाही आणि ते देऊ नये, एवढंच मी गावच्या IT पार्कमुळे ह्या भागाचा कायापालट झालेला आहे। या भागाचं खूप चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट होतंय, प्रगती होते हे दिसतंय शासनाला किंवा बाहेरच्या लोकांना, परंतु इथले जे मूळ रहिवासी आहेत ह्यांच्या प्रश्नाकडे मात्र शासनाने किंवा इतर लोकांनी किंवा जे काही लोक ह्यामध्ये प्रगती म्हणतायत करायची त्यांनी संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। कारण खरं प्रगती ही इथल्या प्रॉपर लोकांची झाली पाहिजे। मौजे माणगाव उर्फ माण मुळशी तालुक्यातलं हे सर्वात मोठं गाव आहे। हिंजवडीपासून माण अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर आहे, पण सुविधांच्या बाबतीत हिंजवडी आणि माणमध्ये खूप मोठं अंतर आहे। कच्चे रस्ते, तुटक्या छपराची सरकारी शाळा, रोज तासनतास गायब होणारी वीज ही माणची परिस्थिती आहे। पण सुपीक शेत जमीन, मुबलक पाऊस आणि कणखर शेतकरी ही देखील माणची वैशिष्ट्ये आहेत। 6000 शेतकरी आहेत माणमध्ये आणि ते चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं भात पिकवतायत। कारण निसर्गाने ह्या भागामध्ये भरपूर पाऊस दिलेला आहे, त्यामुळे भाताचं पीक फार चांगलं येतं। इथं इंद्रायणी मुख्यतः पीक घेतलं जातं आणि ज्यांची पाण्याची सुविधा चांगली आहे, ज्याला विहिरी बोर आहेत, ते नंतर खरीपाचे पीक घेत आहेत की त्यामध्ये ते गहू करतायत, कांदा करतायत। कांद्याचंही चांगल्या प्रकारचं पीक इकडे आहे। जे आता मी उभी आहे ते माझंच शेत आहे। मी 12 महिन्याचं पीक ऊस करते, परत भुईमुगाच्या शेंगा, 12 महिन्याचं कडधान्य असतं, मूग, चवळी, उडीद बिडीद ते सगळं करते। छबन किसन ठाकर, काम ठाकरवाडी मान। इथं पिढ्यानपिढ्या म्हणजे शिवरायांच्या काळापासून आम्ही इथच्या जागेवरती स्थायिक। जमीन 10 एकर, वाडीत 18-20 लोकांनी घरं आहेत। जमिनीत भात, भुईमुग, चवळी, कडधान्य वगैरे सर्वच, हरभरा। सर्वसाधारण साधा जरी शेतकरी झाला 2 ते 3 एकरवाला, तोही चांगल्या प्रकारची उपजीविका त्याची भागली जाते। त्यामुळे तो असं अवलंबून नाही की त्याला दुसरं काही केलंच पाहिजे असं काही नाही। कारण त्यामुळे ह्या भागातले शेतकरी शक्यतो कुठे विस्थापित झालेले नाहीत। 1995 सालापासून जसा ह्या भागामध्ये संत तुकाराम सहकारी साखर कारखाना झाला तेव्हापासून ह्या भागामध्ये ऊसाची लागवडीला जास्त प्रमाणात वेग आलेला आहे। पाण्याची मूळ व्यवस्था आमची मुळा नदी आहेच, पण आमच्या इकडून कासरसाई प्रकल्पाचा भामासखेड म्हणून जो कॅनल आहे तो कॅनल आमच्या इथून गेलेला असल्यामुळं त्याचे आमची लोक गेली 15-16 वर्षाले वाट पाहत आहेत पाण्याची। एखाद्या चातक पक्षाप्रमाणे ते वाट पाहत आहेत।
उजव्या कालव्याच्या अंतर्गत सगळी कामं पूर्ण झालेली आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी वेळोवेळी मागणी केली आहे. सन 2004 सालानंतर काम पूर्ण झाल्यानंतर कॅनलचं वेळोवेळी शेतकऱ्यांनी मागणी करूनही काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली आमच्या शेतीसाठी पाणी सोडलं जात नाही. ही जी जमीन आहे माणगावची, ह्याच्यामध्ये बोरवेल्स आहेत, विहिरी आहेत, आणि जर या धरणाचं पाणी मिळालं तर इथं आम्ही 12 ऊसाची पिकं घेऊ शकतो किंवा वेगवेगळा भाजीपाला घेऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे हा जो भाजीपाला आहे तसं आम्हाला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे दोन्ही शहरं फार जवळ आहेत. त्यामुळं जो भाजीपाला आम्ही पिकवू किंवा जो पिकवतो भाजीपाला त्याला योग्य प्रकारचा दर मिळतो आणि त्यामधून आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची कुटुंब योग्य परिस्थितीमध्ये आजही चालू आहेत. माणगावचा विरोध IT साठी अशासाठी झाला की पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त होतोय. त्यांना त्यांची शेतजमीन जाते, त्यांचे घरदार जात आहेत, त्यांची मुलं बाळ देशोधडीला लागणार आहेत. मग त्यांनी पुढे करायचं काय? IT पार्कसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या याच्यापैकी असे काही शेतकरी आहेत की त्यांचे संपूर्ण क्षेत्र गेलं आणि ते भूमिहीन झालेत. आणि अशा लोकांना पैशाच्या पलीकडे सरकारने काहीच दिलेलं नाही. ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्याच्या निगोशिएशन चालू होत्या त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही आश्वासनं दिली होती त्यापैकी कुठलंही आश्वासन त्यांनी ह्याच्यात आणलेलं नाही. पर्याय म्हणून काय नाही, मोबदला देत आहेत 7 लाख रुपये एकर. हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ही तर प्रश्न पैशाचा नाही. जर ही जमीन जर गेली तर आमची मायभूमी म्हणजे हा शेतकऱ्याच्या उपजीविकेचा बेस आहे. पैसा शेतकऱ्याला किंवा सामान्य माणसाला कितीही मिळाला तरी तो व्यवस्थित त्या पैशाचं इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, त्या पैशाचं भविष्यात व्यवस्थित वाढवा करता येत नाही किंवा कुठलाही मोठा बिझनेस शेतकरी उभा करू शकत नाही, कारण शेतकऱ्यांची मुलं एवढी एज्युकेटेड नाहीयेत. जसं विदर्भामध्ये प्रकरण चालू आहे, शेतकऱ्याला थोडं आत्महत्या करतायत, थोडा अन्याय झाला तर त्याला शासन सहकार्य करते, मदत करते आणि इकडं तिकडचं टेन्शन दूर करून इकडं आमच्यावरती अन्याय करते की शेतीचे पैसे घ्या आणि कुठेही जा. तात्पर्य म्हणजे शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होतोय. अन्याय झाल्यामुळं शेतकरी भूमिहीन झालाय. शेतकऱ्यांनी जगायचं कुठं, जायचं कुठं, राहायचं कुठं, खायचं काय, हाही प्रश्न मोठा आहे ना. एवढीच शासनाला पण विनंती आहे की आमचं जे आता आम्ही ज्या क्षेत्रात उभी आहे ते माझं आहे, मी कष्ट करते 12 महिने रात्रंदिवस. हे जर आमचं साधन घेतल्यावर आम्ही जायचं कुठं, आमच्या मुलांनी करायचं काय? IT पार्क मधल्या कॅम्प्युटरला खायचं का? देशाचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही 3000 एकर क्षेत्र पहिलेच दिलेले. पण कॅनल खालचं लाभ क्षेत्रातली जी जमीन आहे की ज्यावर आमचे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहेत ती आम्ही मात्र देऊ शकत नाही. 1 इंचही जमीन देऊ शकत नाही, कारण ती आमची बागायती जमिनी आहेत, भिस्ती जमिनी आहेत. जर कॅनलचं पाणी जर इथं 12 महिने जर आलं तर इथं चांगल्या प्रकारचे बागायती होऊ शकतात आणि ह्या बागायतीवर आमची कुटुंब चांगली पोटं भरू शकतात. मग आम्हाला बाहेर जाण्याची काय गरज आहे? शेतीला पाणी उपलब्ध होणं या एका गोष्टीमुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात फार मोठा बदल घडू शकतो. आणि शेतकरी सक्षम झाला तर त्याच्या परिसराचाही फार मोठा विकास घडून येतो. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात हे परिवर्तन झालेलं दिसून येतं. 1976 साली या भागात उजनी धरण बांधलं गेलं. पाणीसाठ्याच्या बाबतीत हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं धरण आहे. या धरणामुळे अवर्षणग्रस्त भागात अफाट जलसंपदा तयार झाली. वरकटणे गावात म्हस्कर कुटुंबांची 100 एकर जमीन आहे. 4 भावांची कुटुंब एकत्रितपणे ही जमीन कसतात. ही हलक्या प्रतीची मुरमाड जमीन पाणी उपलब्ध झाल्यावर मात्र कामधेनू ठरली. पाऊस पडला तर साधारण वर्षातून 2 पिकं आम्ही घेत होतो. पहिले एक ज्वारी वगैरे, बाजरी, गहू म्हणजे हरभरा वगैरे असं. ज्यावेळेला हा निसर्गाचं शेतीला साथ मिळाला त्याच्यानंतर मग भांडवल अपुरं पडू लागलं आणि उत्पन्नही कमी होऊ लागलं. त्याच्यातून मार्ग काय आम्ही आमचे सगळे बंधू किंवा आम्ही शिक्षण घेतलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून मी स्वतः नोकरीला लागलो. त्याच्यानंतर भावांचे शिक्षण वगैरे केली. सुरुवातीला डेअरी व्यवसाय चालू केला. डेअरी व्यवसायातून काही आम्हाला त्यातून थोडंसं भांडवल मिळालं आणि भांडवल उपलब्ध झाल्यानंतर मग मोठ्या डेव्हलपमेंटकडे टप्प्याटप्प्याने आम्ही वळत गेलो. डेअरीचं जर म्हणलं तर डेअरीचा एक शेतीला एक जोडधंदा म्हणून कसं आहे, एक मजूर जे आपण लावतो शेतीत
त्यासाठी एक त्याचे लेबर पेमेंट जे म्हणतो आपण पेमेंटसाठी ते चलन सारखं चालू राहतं ना. आणि त्याच्यापासून शेण निघाल्यामुळे ते गांडूळाचं शेतीला फळबागेसाठी गांडूळ खत जे आपल्या रासायनिक खतापेक्षा अधिकच चांगलं मिळतं. मी कृषी पदवीधर झालो. ही कृषी पदवीधर झाल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की शेतीला पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पैशापेक्षाही पाण्याची उपलब्धता असणं फार गरजेचं आहे. आणि पाणी हे माझ्या शेतीपासून 13 ते 14 किलोमीटर अंतरावर आहे. 13 किलोमीटर वैयक्तिक शेतकऱ्यांना किंवा एका खातेदारांना पाणी आणणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. म्हणून 15 खातेदार ची एक संस्था स्थापन करून आपण बँक कर्ज घेऊन आपण पाणी आणू शकतो ह्या संकल्पनेतून आम्ही आमच्या आईच्या नावाने एक संस्था रजिस्टर केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही 100 एकरासाठी इरिगेशन विभागाकडनं पाणी परवाना प्राप्त करून घेतला. एक 4 ते 5% फरक व्याजाच्या दरात असल्यामुळे आम्ही नॅशनलाइज बँकेकडे गेलो. पण नॅशनलाइज बँकेने माहितीचा अभाव किंबहुना त्यांना एक प्रॅक्टिकल नॉलेज नव्हतं असं मला नमूद करावं असं वाटतं आणि त्यांनी ते लोन नाकारलं आम्हाला. आणि मग आम्ही मध्यवर्ती बँकेकडनं आमच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीकडनं ते लोन प्राप्त करून मग ते पाईपलाईनला सुरुवात केली. आणि मग पुढचा टप्पा पाईपलाईन झाली, पाणी आणलं. परंतु 55 लाख रुपये जे लोन घेतलं ते 55 लाख रुपये फेडायचे कसे, तर त्या दृष्टीने आम्ही आपला क्रॉपिंग पॅटर्न हा पारंपरिक न राहता एक नवीन पद्धतीचं आपण शेती केल्याशिवाय हे कर्ज फेडणं शक्य नाही असं माझ्या लक्षात आलं. माझ्या जमिनीमध्ये 75% मी कॅश क्रॉप आता हे केलेले आहेत. म्हणजे तसं त्याचं नियोजन करून ठेवलं. तर त्या कॅश क्रॉपमध्ये केळी, ऊस, द्राक्षे आणि डाळिंब हे हायेस्ट म्हणजे कॅश क्रॉप म्हणूया आपण त्याला. ती अशा प्रकारची सध्या माझ्या शेतात 4 प्रकारची कॅश क्रॉप आहेत. आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत पर एकर जर आपण विचार केला तर पूर्वी 2,500 रुपये पर एकर नेट प्रॉफिट म्हणूया आपण मिळत होता. पण तो आता मला 30,000 रुपये नेट प्रॉफिट आता सध्या मिळतोय. पण माझं टार्गेट 50,000 रुपयापर्यंत 2010 पर्यंत पर एकर नेट प्रॉफिट 50,000 काढायचा म्हणजे असं आमचं लक्ष आहे. प्रश्न असा निर्माण होतोय की एकीकडं परवडत नाही म्हणजे 50,000 रुपये शक्यच नाही राहत नाहीत असं बरेचसे शेतकरी आता म्हणतायत. आणि मी म्हणतो 50,000 रुपये कमीत कमी मी घेणार. तर कसं घेणार, तर त्याच्यासाठी एक वायनरी प्रोजेक्ट माझ्या डोक्यात आहे. म्हणजे आमच्या सगळ्या परिवाराच्या की आपण 21 एकर आता जे लावतोय द्राक्ष, तर त्याच्या पाठीमागं एक प्रक्रिया उद्योगातून आपण ते 50,000 रुपये पर एकर उत्पन्न काढायचं. म्हणजे हा एक उदाहरण झालं ह्याचं द्राक्षाच्या संदर्भातलं. केळीच्या संदर्भात बोलायचं झालं तर केळी हे सर्वसामान्य लोकांचं एक फळ आहे खायचं. त्यामुळे केळीचे कधीही भाव एवढं फ्लक्च्युएट होणार नाहीत. आणि मोठ्या प्रमाणावर चांगल्या क्वालिटीची जर केळी किंवा उत्पन्न जर वाढवलं आपण तर त्याच्यातून सुद्धा 50,000 रुपये पर एकर उत्पन्न निश्चितच मिळेल ह्याची खात्री आहे मला. डाळिंबाच्या संदर्भात जर विचार केला तर भविष्यामध्ये भारतात डाळिंबाची जे अनारदाना वगैरे आपण म्हणतो उत्तर भारतात मागणी वाढलेली आहे तिथं. आणि ती मागणी हा भाग निश्चितपणे मागणी पूर्ण करेल तर तिथूनही 50,000 रुपये प्रति एकर मिळू शकतील असा मला विश्वास वाटतो. बेसिकली उजनी धरण आल्यामुळे या तालुक्यात 14,000 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आलं. अशा प्रकारे शेतीवर पूर्व भागातले दुष्काळी लोक ह्याच्यात सामावून घेतले गेले. नंतर 2 साखर कारखाने सहकारी तत्वावरले सुरू झाले. 2 साखर कारखाने आल्यामुळं साधारणतः 2,000 कोटी रुपयाचा व्यवहार या 2 संस्थांमुळे होऊ लागला. पूर्वी हे काहीच नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये धरणाचा फार मोठा प्रभाव ह्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये आहे. उजनी धरणाच्या जलाशयात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातली 81 गावं बुडाली. जलाशयाचा विस्तार धरणापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरापर्यंत आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला कोंढा चिंचोली हे एक लहानसं गाव आहे.
हे पूर्णपणे पुनर्वसित झालेलं गाव आहे. आज 30 वर्षांनंतरही गावात बंद गटारं नाहीत, पक्के रस्ते नाहीत. मे महिन्यातल्या दुपारी गाव सुस्त पडल्यासारखं दिसतं, पण जरा निरखून पाहिलं तर इतरही काही गोष्टी नजरेला पडतात. गावात एक चांगली शाळा आहे, वीज आहे, आधुनिक संचार साधनं इथे पोचली आहेत. शेतातल्या नांगरांची जागा ट्रॅक्टर्सनी घेतलेली आहे. जुनी कुडांची घरं जाऊन स्लॅबची घरं निर्माण झाली आहेत. घरोघरी 4 चाकी वाहनं आलेली आहेत. 100% जिराईत जमीन 100% बागायत झाली. अवर्षणाने पिडलेल्या भागात नजर जाईल तिथवर हिरवी पिकं दिसू लागली. पण या विकासाकरता पुनर्वसितांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागले. ज्यावेळेस पुनर्वसन झालं आणि धरणाचं बॅकवॉटर ज्यावेळेस वाढलं, त्यावेळेस हा जुना रेल्वे लाईनचा पूल होता, डिकसळ ते कोंढार चिंचोली या दरम्यानचा नदीवर जो पूल होता, त्याच्या दोन्ही भराव्याच्या साईड पाण्यामध्ये गेलेले होते पूर्ण. आणि त्याच्यामुळं दोन्ही साईडला लोकांना ये जा करण्यासाठी होडीचा वापर करावा लागत होता. आणि त्यामुळं रस्ता होणं सर्वात महत्वाचं गरजेचं होतं. आमच्या ग्रामस्थांनी आणि शेजारच्या लोकांनी मिळून त्यावेळेस प्राणांतिक उपोषणाचा मार्ग अवलंबला. रस्त्याचा प्रश्न म्हणजे या गावाच्या पश्चिमेला बॅकवॉटर, उत्तरेला बॅकवॉटर, दक्षिणेला बॅकवॉटर आणि पूर्वेचा भाग सगळा माळरान, म्हणजे खुसकीचा मार्ग म्हणून अप्रोच म्हणून रस्ता असा हा महत्वाचा रस्ता नव्हताच. आणि त्यासाठी रिंग रूट म्हणून 45 किलोमीटरचा अंतराचा वेढा देऊन भिगवण या बाजारपेठेशी आम्हाला जाणं गरजेचं होतं. सर्वात महत्वाची बाजारपेठ भिगवण आणि भिगवणवर 28 किलोमीटरमध्ये बारामती ही सर्वात महत्वाची बाजारपेठ खुसकीची असल्यामुळं त्यासाठी ह्या रस्त्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आमच्या पुढं आकरून उभा होता. आज रस्त्याची अशी पोझिशन आहे की त्या वेळचं ते काम झाल्यामुळं आज चांगल्या पद्धतीने आम्हाला तिथं 10 किलोमीटरचं अंतर असल्यामुळं आम्ही तिथं 5-10 मिनिटातच तिथं पोहोचू शकतो. एखादी बाळंतीनाच्यासाठी एखादी लीड जाडवलेली असली तर ती 5-10 मिनिटात तिथं एखाद्या वाहनाद्वारे तिथपर्यंत जाऊ शकते. या पुलाची कहाणी इथेच संपत नाही. मुळात हा ब्रिटिशांनी 1876 साली बांधलेला रेल्वेचा पूल आहे. उजनीच्या जलाशयात जुना रेल्वे मार्ग बुडत असल्याने रेल्वे मार्गाची पुनराखणी करण्यात आली. त्यामुळे हा पूल निरुपयोगी ठरला. 1976 साली ब्रिटिश सरकारनं महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहिलं. पत्रात म्हटलं होतं, आमच्या दप्तरातील नोंदीप्रमाणे या पुलाचं आयुष्य 100 वर्षे इतकं होतं. ते आता संपलेलं आहे, तेव्हा कृपया त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. पुनर्वसन म्हणलं तर जलसंपदा खात्याचे जे प्रोजेक्ट्स आहेत, धरणं आहेत, त्यासाठीच हे पुनर्वसन होतं. मला असं वाटतं की देशाच्या आणि राज्याच्या डेव्हलपमेंटचा हा एक अविभाज्य किंवा अनअवॉइडेबल असा हा भाग आहे. गावामध्ये गावठाण पूर्ण तर पाण्यात गेलं, तर ज्याची जमीन गेली त्याला पर्यायी लाभ क्षेत्राखाली म्हणजे पंढरपूर, मोहोळ तालुक्यात पर्यायी जमीन मिळाली. म्हणून इतक्या लांब जमीन मिळाल्यामुळं तिकडे जाऊन काय ती कसू शकली नाही किंवा तिथं मिळालेल्या जमिनीला रस्ते आहेत, रस्ते नाहीत, हा प्रॉब्लेम होता. दुसऱ्या गावात जाऊन जमीन करणे हे जमणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून लोकांनी तिथल्या जमिनी विकून टाकल्या. 1960 साली महाराष्ट्रात सगळ्यात मोठं पुनर्वसन जर झालं असेल तर हे कोयना प्रकल्पाचं झालेलं होतं. परंतु त्या काळात पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. 1976ला महाराष्ट्र राज्याने पुनर्वसन कायदा अंमलात आणला आणि राज्य हे भारतातलं कदाचित पहिलं राज्य असेल की त्यांनी पुनर्वसन हे धोरण म्हणून स्वीकारून कायद्याच्या स्वरूपात त्याला पुढे आणलं आणि कायद्याची साथ आणि ताकद दिलेली आहे. आज 1976च्या पुनर्वसन कायद्यानुसार जे काही पुनर्वसन झालेलं आहे तेच आपल्याला सगळीकडे बघायला मिळतं. परंतु अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर इरिगेशन संबंधात झालेलं पुनर्वसन, त्यातनं प्रकल्पग्रस्तांना आलेले अनुभव हे
फारसे काही चांगले नाही आहेत. त्याची कारणं अनेक आहेत. आमचा जन्म ज्या घरामध्ये झाला, आम्ही लहानाचे मोठे ज्या घरामध्ये झालो, त्या घराला आमच्याच हाताने उद्ध्वस्त करायचं आणि पुन्हा दुसऱ्या ठिकाणी आमचं घर बांधायचं, हे जे काही कुठंतरी एक हृदयाला बोचणी लागण्याचा जो काही प्रत्यक्ष विचार, तो प्रत्यक्षामध्ये त्याच हाताने साकार करण्याची एक वाईट म्हणजे वेळ त्या पुनर्वसनामधून एक म्हटलं जातं की बाबा धरण हे त्या शेतकऱ्याचं किंवा त्या पुनर्वसित होणाऱ्या माणसाचं मरण असतं किंवा त्याचा तो पुनर्जन्म असतो. उन्हाळ्यात जेव्हा जलाशयातल्या पाण्याची पातळी खाली जाते तेव्हा एक छोटंसं बेट नजरेला पडतं. बेटावर पाऊल टाकलं की नजरेला पडतात ते कोंढार चिंचोली या बुडालेल्या गावाचे अवशेष. आत्ता वसलेल्या गावापासून अवघ्या 1.5-2 किलोमीटर अंतरावर हे गाव होतं. उंचावर असलेला पाटलाचा वाडा, मरीआईच्या देवळाचं जोतं, दगडांच्या स्वरूपात उरलेल्या जुन्या घरांच्या खुणा, धान्याची कोठारं, विहिरी या सगळ्यांचे अवशेष इथं पाहायला मिळतात. बुडीत क्षेत्रातल्या झाडाची व्हॅल्यू काढून, किंमत काढून त्याचं अवॉर्ड करणं म्हणजे 2 वेळा ही अवॉर्ड होतात. ही कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे, अतिशय तपशिलात जाऊन वेळ काढणारी प्रोसिजर आहे. या सगळ्याचा डायरेक्ट परिणाम असा व्हायला लागला की उशीर व्हायला लागला. दुसरीकडनं दुष्काळी भागासाठी जिथं ही धरणाचं पाणी जाणार होतं त्यांचं जे प्रेशर होतं की पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, या प्रेशरखाली धरणं ही बांधली गेली, पुनर्वसन हे रेंगाळत राहिलं. त्यामुळे अनुभव जरी वाईट असला तरी असेही अनुभव 1995च्या पुढे, विशेष करून कृष्णा महामंडळाची स्थापना झाल्यापासून सातारा जिल्ह्यात जे नवीन प्रकल्प सुरू झाले त्याच्यात मी स्वतः आणि माझे काही अन्य सहकारी आमदारांनी, जरी आम्ही लाभक्षेत्रात होतो तरी प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांच्यात जाऊन या सर्व प्रलंबित प्रक्रियेमुळे एक प्रकारचा कडवटपणा जो त्यांच्यात आलेला होता, साशंकता जी होती, याला आम्ही यशस्वीरित्या दूर करण्याला, म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर वी वन ओव्हर देअर कॉन्फिडन्स. मौजे उळुंब हे गाव फलटणपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. धोम बलकवडी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या शेतकऱ्यांचं हे नवीन गाव आहे. 14 नोव्हेंबर 1996 ह्या तारखेला महाराष्ट्र शासनाच्या वतीनं GR1 प्रसिद्ध झाला. अध्यादेश काढला गेला, धोम बलकवडी धरण, आणि त्या तारखेला होऊ घातलं. बरोबर आम्हाला 2 महिन्यानंतर ही ज्यावेळेला घटना कळली, ही बातमी ज्यावेळेला कळाली, तर ग्रामस्थांमध्ये, गाववाल्यांमध्ये संभ्रमावस्था होती. हे नेमकं काय, धरण होणार म्हणजे नेमकं इथं काय होणार आहे. 1996ला कृष्णा महामंडळाचा मी जेव्हा उपाध्यक्ष होतो तेव्हा मी प्रत्यक्ष या सातारच्या प्रकल्पग्रस्तांच्या गावात जाऊन बसलो आणि त्याचा परिणाम असा झाला की लाभक्षेत्रातला आमदार आपल्याशी संबंधित नसताना आपल्याला म्हणतोय की आपण धरण करू, आम्ही तुमचं करून देऊ. एक प्रकारचं वेगळं वातावरण तयार झालं. या कडू अनुभवाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा जर सातारा जिल्ह्यात काही झालं असेल तर आम्ही एक विश्वास, एक अतूट नातं आम्ही तयार केलं. रामराजे साहेबांनी सांगितलं, मी तुमच्या पुढं एकच विनंती घेऊन आलोय, ती म्हणजे माझ्या फलटण आणि खंडाळा ह्या 2 दुष्काळी तालुक्याला पाणी तुम्ही द्यावं. तुमची 4 गाव बुडतील, परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही 84 गावाला पाणी देणार आहे आणि तुमची संपूर्ण हमी मी आज घेतोय. जिल्हा पातळीवर आम्ही बैठका घेऊन एक मेथड तयार केली की प्रकल्पग्रस्तांच्या ज्या काही संघटना असतात या संघटनांना 1 महिन्यात नाही, एकदा 15 दिवसात आमच्याच लेवलला, मिनिस्टर लेवलला, आमदार लेवलला जेव्हा फॉलोअप व्हायला लागले तेव्हा विलंब हा टळला. हे जे सगळी खाती जी एकत्रित आली होती त्यांच्यात जे कोऑर्डिनेशन नव्हतं हे कोऑर्डिनेशन तयार झालं आणि आज कदाचित आपल्याला हा आकडा अशक्यप्राय वाटेल, परंतु 96 पासून आज तागायत फक्त सातारा जिल्ह्यात 27 ते 35 हजार खातेदार म्हणजे कुटुंब ही आम्ही स्थलांतरित केलेली आहेत. पुनर्वसन कायद्याखाली नवीन गावं त्यांना दिलेली आहेत.
13 नागरी सुविधा जे कायद्याने त्यांना द्यायच्या असतात त्या पुरवायचा प्रयत्न झालेला आहे. ही एकूण 25 एकराचं गावठाण आहे. 25 एकरामध्ये आमचे जवळजवळ 136 लोक पुनर्वसित होणार आहेत. आणि हा भूखंड देण्याचे शासनाने निकष लावले ते असे की ज्या त्या घरात कुटुंब जास्त असतील त्या प्रमाणात त्याला भूखंडाची वाढ होते त्यामध्ये आणि त्या प्रमाणात त्याला जमीन मिळते. लोक राहायला देखील 4 वर्षापासून आलेले आहेत. तर ह्या घरांचा पैसा मिळाला तो सर्व आम्ही ह्यात टाकला. त्याचं कारण एकमेव असं की पिढ्यानपिढ्याचं इथं आपलं वास्तव्य होणार आहे. शहराच्या जवळ आपण आलेलो आहे, शहराच्या जवळ आलोय, रस्ते जवळ आहेत. तर भविष्यकाळात आपण काळाचा वेध घेऊन आपण एकदाच हा खर्च केला तर वाया जाणार नाही. या ठिकाणी शासनानं आम्हाला एकूण 14 नागरी सुविधा दिले. ह्या 14 नागरी सुविधांच्या अंतर्गतमध्ये रस्ते येत आहेत साहेब, त्यामध्ये शाळा मला त्यांनी बांधून दिलेली आहे, समाज मंदिर बांधलेले आहेत, चावडी, त्याप्रमाणे गटारांची कामं केलेली आहेत, पाण्याच्या नळाची कनेक्शन प्रत्येक जागोजागी स्टँडपोस्ट केलेले आहेत, विजेच्या तारा खेचून अतिशय चांगल्या प्रकारची लाईटची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे स्मशानभूमीचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केले शासनानं. माझं असं म्हणणं नाही की 100% पुनर्वसन झालेलं आहे. पुनर्वसन ही न संपणारी प्रक्रिया आहे आणि संपते तेव्हा त्या प्रकल्पग्रस्ताचं लाभक्षेत्रात जेव्हा सामाजिक स्वीकृती होते तेव्हा हे पुनर्वसनाची प्रक्रिया थांबते. नवीन गावात जेव्हा रोटीबेटीचे व्यवहार सुरू होतात त्यांना स्वीकारलं जातं. थोडक्यात स्वीकृती जेव्हा होते तेव्हा ते पुनर्वसन होतं. प्रत्यक्ष घराला घर आणि जमिनीला जमीन देऊन हे पुनर्वसन होत नाही. कसं की पुनर्वसन म्हटलं की पुनर्जन्म साहेबाला आणि ह्या पुनर्जन्माच्या माध्यमातून अनेक संकटांना सामोरं जाण्याचं ओघानं येणारच आहे. तर ज्याप्रमाणे एखाद्या मुलीला लग्न होतं आणि ती सासरी नांदायला जाते, नांदायला गेल्यावर जसं तिची परिस्थिती होते की संपूर्ण भाग नवा, माणसं नवी, घर नवी, दारं नवी, सगळंच नवं असतं तिला, तसं आमचं साहेब वाई तालुका सोडून फलटण तालुक्याशी आमचं नातं जोडलेले, नाळ जोडले. सुदैवाने ह्या प्रयत्नाला बऱ्यापैकी सातारा जिल्ह्यात विशेष करून संबंध पश्चिम महाराष्ट्रात खरं बघायला गेलं तर बऱ्यापैकी साथ ही प्रकल्पग्रस्तांनी जेवढी दिली तेवढीच लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी दिली. कारण दोघांनाही शेवटी पाणी पाहिजे होतं. ही परिस्थिती आज गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात तयार झालेली आहे. कारण पुनर्वसन यशस्वी झाल्याशिवाय याच्या पुढे धरणं होणार नाहीत. धरणग्रस्तांच्या जमिनी ज्या वेळेला जातात धरणामध्ये त्यावेळेला त्यांना त्याच्या मोबदल्यामधून घरं आणि जमिनी ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्याचा मोबदला म्हणून त्यांना कुठल्या तरी गावामध्ये जमिनी दिल्या जातात. तसं एमआयडीसी बाबतीत नाहीये. तर आम्हाला घरादारांसहित इथलं संपादन करायचा प्रयत्न केला जातो आणि आम्हाला इथून बेघर केलं जाते. आणि त्याचप्रमाणे ही लोकशाहीची एक क्रूर चेष्टा आहे असंही आम्हाला वाटतं. कारण संविधानाने जे अधिकार दिले आहेत, मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क दिले आहेत प्रत्येक नागरिकाला, अन्न, वस्त्र आणि निवारा, तर ह्या अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 मूलभूत हक्कांपासून आमच्या माणगावच्या शेतकऱ्यांना किंवा लोकांना शासन वंचित करू पाहते असं आम्हाला तरी वाटतंय. पायाभूत सुविधा ज्या शेतीला लागतात त्या जागेवर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत शासनाने. उदाहरणार्थ वीज, रस्ते, खते, बी बियाणाची उपलब्धता आणि पाणी, ह्या जर पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चित शेतकरी तुम्ही सांगाल ते उत्पन्न काढू शकतो. आता या भागामध्ये जी पॉली हाऊसेस उभी आहेत ह्याला जी सबसिडी शासनाने दिलेली आहे, महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे, केंद्र सरकारने सबसिडी दिलेली आहे, ह्याच्यामधून डायरेक्ट सहभाग शासनाचा याच्यामध्ये आहेच. त्याप्रमाणे अगोदरही ह्या भागामध्ये सरकारच्या फलोत्पादन योजनेअंतर्गत 100% अनुदान लोकांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आता नवनवीन लोक पॉली हाऊसेस उभी करायचे प्रस्ताव लोकांचे आहेत. पॉली हाऊसची सर्वात प्रथम सुरुवात 2001-2002 साली आमच्या येथील बोडकेवाडीतले ज्ञानेश्वर बोडके यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर आता 40 लोकांचे पॉली हाऊस ह्या विभागामध्ये आहेत. त्यामध्ये कार्नेशन आहे, जरबीर आहे, गुलाब आहे. पॉली हाऊसमध्ये फुलंच नव्हे तर इतरही जी भाजीपाला आहे तोही आम्ही इथे तयार करतो आहोत. पॉली हाऊसचं सूत्र काय की पॉली हाऊस हे अशी आधुनिक तंत्रज्ञान आहे, हायटेक शेती आहे की त्यामध्ये कमीत कमी जागेत जास्तीत जास्त प्रोडक्शन आम्ही उभं करू शकतो. आमचं आज 10 गुंठ्याचं पॉली हाऊस 10 एकरच्या उसाबरोबर ते प्रोडक्शन देत आहे. आमचं एक फुल जरी सरासरी ॲन्युअली ॲव्हरेज जरी 3 रुपये पकडलं 2 लाख फुलाचे आम्हाला 6 लाख रुपये होत आहेत. की जे उसामध्ये तुम्हाला 10 ते 15 एकरमध्ये जे पैसे होत आहेत वर्षाला ते आम्हाला 10 गुंठ्यामध्येच होत आहेत. अगोदरही ह्या भागामध्ये सरकारच्या फलोत्पादन योजनेअंतर्गत 100% अनुदान लोकांना मिळालेलं आहे. इथली 300 ते 400 एकर जमिनीवरती पुन्हा आणखी नवीन फळबाग योजनेसाठी लागवडी करायच्या लोकांचं मानस आहे. शासनाने आम्हाला त्या योजनेअंतर्गत कर्ज म्हणण्यापेक्षा जी योजना आहे तिचं अनुदान द्यावं ही आमची मागणी आहे.
मानच नव्हे तर मुळशी तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी उभे करण्याचं काम आम्ही इथं करतो आहोत. इथं आमचा अभिनव फार्मर क्लब आहे. त्या फार्मर क्लबमध्ये आम्ही बरीच मोठी कामगिरी केलेली आहे. इथल्या शेतकऱ्यांना दर महिन्याला आम्ही माहिती देत आहोत की तुम्ही जास्तीत जास्त आधुनिक शेतीकडे वळा. पारंपरिक शेती तर करा, पण त्याबरोबर आधुनिक शेती करा की त्या आधुनिक शेतीमुळं तुमच्या ह्या भागाचा तुमचा स्वतःचा सुद्धा विकास होणार आहे. माणच्या शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून जगायचं आणि विकसित व्हायचं आहे. त्यात सरकारनं त्यांना मदत करावी ही त्यांची अपेक्षा आहे. परंतु आज त्यांची राहती घरं, शेतं, फळबागा हे सारं MIDCच्या संपादनाखाली असण्याची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. माझा तर ठाम असा विश्वास आहे की आता ॲग्रिकल्चर एवढंच क्षेत्र असं राहिलं की ते क्षेत्र सर्व बेरोजगारांना सामावून घेणारं क्षेत्र आहे. आता फक्त त्याला प्रतिष्ठाला पाहिजे. माणसारखे संघर्ष देशात इतरत्रही उभे राहताना दिसत आहेत. IT पार्क किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन्स सारख्या प्रकल्पांमध्ये सर्व जमीन देऊन केवळ पैशाचा मोबदला घेण्याचा पर्याय शेतकरी नाकारू लागले आहेत. थेट परकीय गुंतवणूक, IT पार्कचा विकास यांच्या बरोबरीनं शेतीचं सक्षमीकरण ही तितकंच महत्वाचं आहे. आज सुमारे 65% भारतीय शेतीवर अवलंबून आहेत. समाजाच्या इतर क्षेत्रांच्या विकासाकरता त्यांनीच सातत्यानं त्याग करणं हे सामाजिक न्यायाला धरून होत नाही. काही गोष्टी अशा लक्षात यायला लागलेल्या आहेत की जिथं जे व्यवसाय येतात आणि त्या व्यवसायाला कुठेतरी मिनिमम शिक्षणाची आणि तांत्रिक ज्ञानाची मर्यादा असते, त्याच नोकऱ्या त्या आलेल्या व्यवसायात मिळू शकतात. तिथं त्या भूमिपुत्रांना ज्यांची जमीन जाते त्यांना नुकसान भरपाई देण्यापलीकडं आज तरी शासनाकडे कुठं काही आहे असं दिसत नाहीये. परंतु माझी खात्री आहे की महाराष्ट्र राज्य हे अतिशय प्रोग्रेसिव्ह राज्य आहे. पुनर्वसन कायदाच आम्ही पहिल्यांदा केला. आता ह्या नवीन गोष्टी उघडकीस येत आहेत. कुठेतरी आपल्याला ह्याच्यातनं सोल्युशन काढून ज्यांनी राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी त्याग केलेला आहे, या त्यागाला कुठेतरी आपल्याला त्यांना निश्चित नोंद घ्यायला लागणार आहे आणि धोरण बदलून त्यांच्यासाठी काय करता येईल याचा विचार करायला लागणार आहे.